नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एक जबरदस्त माहिती पाहणार आहोत। जबरदस्त अपडेट असणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहे। खूप साऱ्या महिलांनी याचा लाभ घेतलेला आहे। पुढे जाऊन सुद्धा ज्या महिलांनी लाभ घेतलेला आहे त्यांना पुढे चालूच राहणार आहे। तर आता 1500 हप्ता नसून 2100 होणार आहे अशी सुद्धा घोषणा करण्यात आलेली आहे। पण काही महिलांना ज्यांनी लाभ घेतलेला आहे त्यांचा लाभ सुद्धा आता बंद होऊ शकतो, कारण ज्या महिला पात्र नाहीत त्यांचे रिचेकिंग होत आहे। जे फॉर्म भरलेले आहेत, जे अर्ज भरलेले आहेत त्यांचे रिचेकिंग होत आहे। त्यांना आतापर्यंत मिळत असलेले जे पैसे आता बंद सुद्धा होऊ शकतो। पण ज्या महिलांना खरंच गरज आहे त्यांना पुढे चालून हे 2100 रुपये सुद्धा मिळू शकणार आहात असे सांगण्यात आलेले आहे। तर एकनाथजी शिंदे यांनी जुलै महिन्यापासून चालू केली होती ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। महिलांना 5 हप्त्यांचा लाभ सुद्धा मिळालेला आहे। तर पुढे जाऊन आता 1500 नसून 2100 रुपये सुद्धा तुम्हाला मिळू शकणार आहात। पण या ठिकाणी आता एकनाथजी शिंदे यांनी राजीनामा दिलेला आहे। मुख्यमंत्री या पदावरून राजीनामा दिलेला आहे। पुढे जाऊन 2-3 दिवसांमध्ये देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार आहे अशी सुद्धा चर्चा चालू आहे। तर इथे खूप साऱ्या अटी व नियम आता दिले जाणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्यांना लाभ घ्यायचा आहे त्यांना आता खूप साऱ्या अटी व शर्ती लागू केल्या जाणार आहेत। त्या अटी पूर्ण केल्यानंतरच तुम्हाला इथे पुढे चालून तुमचे पैसे तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे। तर आता हा जो 6वा हप्ता आहे तो डिसेंबर महिन्यात येऊ शकतो। हे 29 ते 30 नोव्हेंबरमध्ये ह्या 3 दिवसांमध्ये महिलांच्या अकाउंटमध्ये 1500हून 2100 रुपये ट्रान्सफर होणार आहे हे सुद्धा माहिती समोर आलेली आहे। या 2-3 दिवसांमध्ये तुमचे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट होऊ शकतात। त्यामुळे तुमचे अकाउंट तुम्ही तपासून घ्यायचं आहे। डीबीटी आहे का, त्याच्यानंतर आधार लिंक आहे का, ही सर्व पूर्ण माहिती आहे हे तुम्हाला अपडेट करून घ्यायचं आहे। त्याच्यामुळे जर सरकारने तुमच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर केले तर काही प्रॉब्लेम न होता डायरेक्टली तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे। त्याच्यामुळे महिलांनी त्यांचे अकाउंट आधार लिंकिंग आहे का, त्याच्यानंतर डीपीटी आहे का, हे सर्व तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे। आतापर्यंत 2,40,00,000 महिलांना या योजनेचा पूर्णपणे लाभ मिळवता आलेला आहे। त्याच्यामुळे पुढे चालून जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर संपूर्ण इथे तुम्हाला जो तुमच्या अकाउंटची माहिती आहे, त्याच्यानंतर तुम्हाला जे कागदपत्र आहे हे सर्व तुम्हाला व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे। त्याच्यामुळे पुढे चालून सुद्धा तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही व या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ सुद्धा घेता येणार आहे। आणि असे सुद्धा सांगण्यात येत आहे की ज्या महिलांनी आता फॉर्म भरलेला नाही त्यांना सुद्धा फ्युचरमध्ये जाऊन फॉर्म भरता येणार आहे व या योजनेचा लाभ सुद्धा घेता येणार आहे। तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांना लाभ घ्यायचा आहे त्यांच्यासाठी काही नियम व अटी आहेत। म्हणजे महिलांचं वय हे 21 ते 65 वर्ष दरम्यान असावे, त्यानंतर त्यांच्याकडे 4 चाकी नसावी, त्यानंतर तुमचे इन्कम कमी असावे हे सुद्धा सांगण्यात आले होते। आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांना लाभ घ्यायचा आहे त्या महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे। ही राज्य सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे। या योजनेअंतर्गत आतापर्यंत नोव्हेंबर महिन्यापर्यंत 5 हप्ते महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहे। तर पुढचे सुद्धा हप्ते तुम्हाला मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही पूर्ण माहिती म्हणजे तुमच्या बँकचे खात्याशी जे रिलेटेड आहे ते सर्व तुम्हाला एकदा चेक करून घ्यायचं आहे, तरच तुम्हाला या जी योजना आहे त्याचा लाभ पुढे सुद्धा चालून मिळणार आहे। काही जे लाभार्थी महिला आहे आतापर्यंत ज्यांनी लाभ घेतलेला आहे त्यांचा लाभ सुद्धा आता बंद होऊ शकतो, कारण जर तुम्ही यापूर्वी कोणत्या योजनेचा लाभ घेत असेल किंवा तुम्ही सरकारी नोकरी करत असेल किंवा तुम्ही टॅक्स भरत असाल तर तुम्हाला या योजनेचा पुढे चालून कोणताही लाभ मिळणार नाही याची तुम्ही नोंद घ्यावी। त्यामुळे या योजनेचा महायुतीला मोठा फायदा झाल्याचा निवडणूक निकालानंतर दिसून येत आहे। लक्षात घ्या महिलांनो, तुम्हाला या 2-3 दिवसांमध्ये तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये मिळू शकतात। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।